कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथून. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनासी त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला तया लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणाशी मानी नाशी जाहली. सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परिराणीची प्रीती बाहीवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परिराणीस भिवूनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजला. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलतीय. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असेल रूपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलतले तयासी द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझे पाया विष्णू शंकर वंदती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु.